पकडलं म्हणे 5,000 रुपये भर, पहिले 12,000 म्हणे तर आता 5,000 रुपये भरून आलं म्हणे. माहिती आहे याच्या आधी कधी लावली होती तुम्ही? तुमच्या हाताने लावली होती? तरी किती पण झाले असतील कमीत कमी? काय माहिती? तरी किती पण झाले असतील ताई? काय माहित, लक्षात 4 महिने? हो होऊ शकते. 4 म्हणजे एकदा तुम्ही नेहमी माहितीच लावता ना? हो, हे कोणती माहिती आहे? जे हर्बल. म्हणून माहिती आहे. याचे फायदे काय काय आहेत ते? याची आधी चांगली म्हणजे केस नाही झडत आणि चांगले राहतात केस पण. बघितलं नाही. किती वर्षापासून लावायला माहिती? जास्त नाही, मी 3 कड्या लावलं तरी 1 वर्ष झालं तर लावता येतं. 1 वर्ष झाली फक्त लावून. पिकले केस आहेत म्हणून लावून राहिले की नॉर्मल जे एका दुका त्यासाठी लावून राहिले माहिती? हे पिकले केस ना माझे 1-2च आहे त्याच्यामुळे लावत आहे. म्हणजे चांगलं वाटते. कोणी म्हणतात ना असं नाही का एकदम नॅचरल वाटते बिलकुल. केस असेच हे होऊन जाते एकदम, म्हणजे शायनिंग नाही राहत, काही नाही, ड्राय हे लावल्याच्या नंतर हे लावल्याच्या नंतर असं केस म्हणजे स्मूथ राहते, मस्त वाटते, सॉफ्ट वाटतं. सॉफ्ट वाटते आणि असं जीव आल्यासारखं वाटते केसावर. त्याच्यामुळे. अच्छा, नाही दुसरं काही कारण नाही ना? नाही दुसरं काहीच कारण नाही. मला वाटलं जे केस पिकले त्यासाठी तुम्ही लावून आले माहिती खास असं असं काही नाही 1-2 ना? आहे केस माझे, एवढे नाही हा, आहे. तेवढे नाही दिसून पण नाही वाटत. 1-2 पण समोरून लावतो 1 तर 2-3 स्टार्टिंगवर लावली होती ना, तर मला असं वाटलं का नाही केसामध्ये अशी जान आली म्हणून मस्त चांगलं. ते जाणवलं तुम्हाला? त्याच्यामुळे म्हणजे लावते. हे तुम्ही एकत्र पूर्ण माहिती घेऊन आणता ताई? कसं काय जेवढं लागतं एवढी घेऊन आणता माहिती? लागतं घेऊन आणता की डायरेक्ट पूर्ण घेऊन आणता एकत्र एका नाही क्षणाला? लागतं एक पॅकेट. कितीला मिळते पोल? झालं तर 60. हा 60 रुपयाला? ते 1 टाइम मध्ये होतं ना, एका टायमाला एकदा होऊन जाते. रोहिणी ताई पण टाकली जाते. हो ताई. छान वाटते त्यांच्या म्हणून माझ्या कुठेतरी गेले होते ते फिरायला. हो. त्यांचे मशीन पण मारून दिली. मशीन पण मारून दिली त्यांना. खूप छान वाटतं. थँक्यू माझ्या कामाची सराहना केल्याबद्दल. फिरायला गेले होते त्यांचे व्हिडिओ बघते ना मी Instaवर. फिरायला गेले. मी काकूलाही म्हटलं काका
छान वाटत आहे म्हटलं. पण केस लहान म्हणजे नाही मस्त वाटत आहे म्हटलं त्याला. थँक्यू ताई. हे तुम्ही मेहंदीच्या व्यतिरिक्त कधी कलर ट्राय नाही केले का? मी लालवाला कलर केलता मग कलर सोडून मेहंदीकडे हे झाले अट्रॅक्ट का बरं? तर लाल चांगलं नव्हतं म्हणजे सूट नाही झालं ते. ते कसं रे वेगळं वाटतं वेगळंच कलर. वाटत होतं ते. अच्छा, आपण ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आधी- वाटते. हां. त्याच्यामुळे मग ते वेगळंच स्वस्तासाठी म्हणलं अरे हे बघू आपण लावून बघू. बरोबर. मग ते आता आपण याच्यावर टाकलं. त्याच्यात फेस मिक्स होतं आमला हे पण सगळं. अच्छा, ते सेम होतं. कलर सेम. आहे का केसावरती? नाही नाही, असं काहीच नाही. तुमच्या एका दुःखात केस आहेत ताई. केसाची क्वांटिटी बहुत जबरदस्त आहे. तुमचे केसाचे पातळ नाही आहेत. बढिया क्वांटिटी आहे तुमच्या केसांची. बस तुम्ही यालाच मेंटेनन्स ठेवा. जशा तसेच याला बरोबर ठेवा. बँकमध्ये जाऊन पैसा कसा ठेवतो जपून, असं यांना जपून ठेवा ते. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हात चालू केसाचा. केस गळण्याचं, केस पिकण्याचं. सर्वांगीण विकास सुनिश्चित करा. काय जिंकलं ताई? मेथीची भाजी वरण. आज झोपावं नाही लागत मी दुपारी. मेहंदी लावली. मेहंदी लावला करणार ना. कार्यक्रम नाईट असते ना तर झोपच नाही होत. आणि आता हळदी कुठे तुम्हाला एक मुलगा किंवा एक मुलगी पण आहे ना ताई? 2 मुली आहे मला. दोन्ही मुली आहेत. मग त्यांना पाहतात पण तुम्ही ड्युटीवर गेल्यानंतर? दादा तरी येऊन जातात ना ते. अच्छा. 9 वाजता पण ते येऊन जातात. मी 8 वाजता जाते. त्यांनी दुकान लावलं तिकडे बेसी साईडला? हो इलेक्ट्रिक. कसं काय दुकान चालू आहे? ठीक. आता ते यांच्या बसण्यावर आहे. बसलं तर गिराईक जमते. बरोबर बाहेरची कामं घेतात मग कोण बसणार. बरोबर कॉलेज येतच चांगला. आणि नवीन आहे ना सध्या उठाली वेळच लागेल ना. बरोबर. त्यांना तिकडे केलं तर मग मला निघाच लागलं मग रात्री बाहेर. तर कसं होत नाही ना तिकडला किराया इकडला किराया. एकट्याच्या गुरुस्वार सगळं काही एवढं याच्यामध्ये. मग आता ऍडजस्ट करावंच लागेल. बरोबर. आता तर पाणी सुद्धा विकत घ्यायला लागतं, हवा विकत घ्यायला लागते. सगळंच तिकडचं. असं आहे. वरतून किरायाच्या कमरा दोन्ही पण. आता मी निघाल
तसंच राहते किरायचं घर म्हटलं ना एकदम टेन्शनच राहते एका प्रकारचं. टेन्शनच राहते. जोडणा सगळ्यांची प्रेमाची नाती. धनराज फाडके यांचा निवडणूक चिन्ह हाती. प्रिय मतदार बंधू आणि भगिनी, सोमवार दिनांक हो झाला आता 5 वाजेपर्यंत गुंतले त्याच्यानंतर बघ त्याच्यानंतर नाही गुमू शकत माहिती कारवाई होईल. आणि उद्या उद्या नाही उद्या पैसे वाटतील मग. हां उद्या पैसे वाटतील मग परवापासून पैसे काढतील वसूल करतील जनताकडून. अरे बापरे 4 वर्ष 5 वर्ष मस्त हे करतात ना 15 दिवस खूप इलेक्शन राहिला म्हणजे असं आहे ना. मग यांना पैसे किती होते का? पार्टीकडून 2-2 लाख रुपये उचल करतात 1 लाख खर्च करतात. बापरे 1 लाख सीधा अंदर. हो का जी माझी वहिनीलाही भेटले होतं. माझी वहिनी उभी आहे ना अच्छा. प्रचाराची हत्तीवर उभी आहे. बस, सब माल अंदर आहे तुमच्या बहिणीच्या मग. हो तर ते आहेच ना हत्तीवर उभी. माझी मोठा आत्याची. गोल गप्पा काम आहे मला ताई पॉलिटिक्स. हो का? सगळ्यात मोठा बिझनेस आहे. बहुत मोठा बिझनेस आहे म्हणजे 1 पॉलिटिक्स. लाख वाटतं जनतेला हा 1 लाख खातात आपण जिंकून अजून फायदा अजून मग कमवतो. पण हे जनतेला तर नाही वाटत आहे ते तर वोटिंग द्या वाटतं आता आज पाहिलं तुम्ही आज किती पैसा वाटतील तर आपल्याला नाही भेटत आहे ना. आपल्याला ते वाटते ना 100-500 जे काय वाटतात ते. एकदम इकडे नाही एकदम हे नाही लावत मी कानगिनं भरला पाहिजे केस पण आपलं लावून ते स्किनला न लागता केसालाच लागायला पाहिजे त्या हिशोबानच लावून. इथे आहे काळा, हा. 15 नाही का हो इथे? येत आहेत ना 2-3 केसात हो, भरपूर ते आहे दिसतात ते. हम्म. ते बघा काना साईडला हो इकडले आणि तिकडल्या साईडला तसंच आहे. काय बोलले नाही आई मग केसाबद्दल. बोलल्या ना सांगितलं ना तुमचं नाव यानं करून दिलं ना. शिवाने दिले खूप जास्त लहान केलं म्हणून. पहिले म्हटलं पण म्हटलं काकू छान वाटत आहे म्हटलं खूप मस्त वाटत आहे म्हटलं. आईला म्हटलं मी ना आई म्हटलं केस छान फोन दिले फक्त म्हटलं थोडंसं लहान जाईल कारण की ते डॅमेज केस होतं ना हम्म. तर ते काढीन तेव्हा चांगलं वाटेल म्हटलं. ठीक आहे म्हणून. बोला ताई. लावायचे किती घेतात? मी मेहंदी तुमची असली तर 60 रुपये घेता लावून द्यायचे. हो का हां मेहंदी तुम्हाला चांगलं लागते ते लावून देते. कटिंग करायची असली तर कटिंगचे 60 रुपये. आणि वस्त्र आहे बघा वॉश नव्हते जागा नाही तर वॉश करण्याला हा. स्पेस नाही ना तेवढा. हा, ठीक. कोणतीही कटिंग राव 60च लागते इथे. विकासाची एक संधी आहे. तुम्हाला जेवढे वाटले तेवढेच द्याल ठीक आहे. हा नाही मी देईन ना तुम्हाला. नाही असं आता नाही मी पाच वाजता. सांगलं मी त्यांना सांगितलं ते असं नॉर्मल विचारायला नाही म्हणून ठीक आहे. तुम्ही तुमची मनात असा काही विचार नाही, नको करा. तुम्हाला पण नाही का असं नाही आहे कसं आहे नाही, तुमची नाही, पण तरी लेकरं सांगा बरं आम्ही. आहे असं नाही आहे. आपण माहिती आहे का कोणी दिलं ना सांगतो तुम्हाला हा. घेऊन घ्यायचं कारण की कसं आपलंही घर आहे आपलंही लेकर बरोबर. म्हणून आपल्यालाही दोन पैसे पाहिजे ना असं नाही कोणाची गोष्ट राव. बरोबर.
म्हणून मला कसं हे चांगलं नाही वाटत असं म्हणजे कोणाकडून हे घ्यायचं बा आणि आपण काहीच नाही म्हणून सगळ्याची रोजीरोटी राहते ना. पण दोन पैसे तुम्ही कमवून समजले करत प्रत्येक नाही असते. समजत. त्याच्यामुळे आपल्याला पण सगळ्या गोष्टीची अनुभवची गोष्ट आहे असं वाटतं का कोणाचंही नाही झालं पाहिजे बरोबर बाजूला. आहे. थँक्यू. थोडंसं पकडून ठेवते सांगितलं. तुम्हाला एका रूमच्या किराया किती येऊन जाते त्याला लाईट बिल सगळं पकडून ह्याला तुमचं? लाईट बिल 3,500 कोणतं जाते. लाईट बिल फक्त? हो म्हणजे लाईट बिल आणि 1500 room? नाही रूम 2,500 येते हा. आणि लाईट बिल कधी 1000 हे लावून देशील तुम्हाला मी हा. किती वेळा येईल मी आता जेवण काढले त्यांचे झाल्याच्या नंतर मग आल्यावर लावून देतो. आल्यावर लावून दे अर्धा रात्री अजी तुम्ही भूक बी तर लागली आता घरी तर बा किती वाजले तर तुम्ही आता मला एवढा भेटता डबा तुम्ही बोलव ना, डबा इथं खाली डबा खायचा. जाऊ दे बा का सांगू तुम्हाला कर्माचे गोटे मारायला. लावून देता तुम्ही मला आता नाही तर पटकन तर होते ना माझ्या हा मी तुम्हाला थोड्या वेळ सांगतो. थोड्या वेळ सांगतो हा बा. मी थांबत आहे, बिचारी येले लावून दे येले लावून दे तू आवाज दे मला मी असं म्हणतो. हा? हा. माझं काय लागतं माहिती आहे ना काही आपलं पेसनवाले आहे का. घरी कोण नाही गेलं मी मग आणि म्हणून उशीर आली म्हटलं घरी जाते भाऊ मुलीला आणते जेवण आम्ही म्हटलं अजून तुम्ही जाल अजून वापस याल अजून माझी दुकान बंद झालं अजून काय फालतू नुकसान नाही म्हटलं. तेव्हा गाव नाही गेला तर तू सांगून त्याचा फोन राहते सगळे पाती काय ना, सोपं. नंबर आतापर्यंत एवढ्या वेळपर्यंत जेवण करायचं चांगलं सगळं बरदास्त होते पण भूक बरदास्त नाही होते. आवाज देतो मग हा हा. जेवण नाही होत ना मग टिफिन आणून घ्यायची सोबत. तसं नाही तुम्हाला व्हिडिओ नाही पडू देत. तुम्हाला व्हिडिओ नाही पडू देत. खाऊ काय मग त्यांना काय वाटतं काय नाही मला व्हिडिओ पाहिजे ना खाऊ बरोबर मग ते व्हिडिओच नको काढू. काही होतंय का मग रोहिणी ताई पण तर आहे रेसिपी म्हणजे मग ते कसं शिकलेलं आहे शिक्षणाची गरज आहे ना शिकांतर माहिती नाही नाही ते बरोबर. कसं ते ग्रामीणमध्ये असल्या कारणानं त्यांना असं वाटतं का ठिकाणी अरे मला चॅनल आहे यूट्यूबमध्ये मला कामाला प्रेझेंट करत आहोत बरोबर. असं नाही काय डायरेक्ट शिक्षण ह्या गोष्टी समजण्यासाठी शिक्षणाची गरज असते. आपण पळाली नाही आहे तसं प्रत्येकाला डोकं फिट होत नाही ना आता त्या कारणानं त्यांना नाही आवडत. रोहिणी ताई रेसिपी म्हणजे मग सांगा बरं त्यांच्या मला म्हणजे काही सबस्क्राईब करायचं हा. म्हणजे बघितलं का मी थोडं जमाना काम पुढे करून- चालला आपण पुढे चाललो हे विचार करायचा काय करत शिक्षणाचा उपयोग करावा लागते माणसांना. ते म्हणतात नाही मी हिरा बघा मासाचा हिरा बघा. बघा तुमच्या स्किनला एक पण डाग नाही लागू दिला मी ना हो. त्या हिशोबानं करून द्यायला त्या टायमाला लागलं थोडं बहुत मी आता कोशिश केलं परिपूर्ण का तुम्हाला एक डाग सुद्धा नाही लागला पाहिजे म्हणून. मी करून देतो मी थोडं तिकडून पाहू द्या मला.
सामोर येतो ना ताई हा माथ्याजवळ. बघा आता काही वाटत आहे ते. मान खाली का आपलं थँक्यू. मी तर बाजूवाल्यालाही म्हटलं लगेच दादा लावून देतात म्हटलं तिथे लावायचं म्हटलं. काय आणि बोलले केसही कापून घ्या म्हटलं. कधी म्हटलं एवढी संधी दिसते म्हटलं केस दादा कापून घेऊन नाही होते. बरोबर. नाही मला सगळं हे सगळं आवडत नाही. म्हणून अशा ठिकाणी शिक्षण जे शिकलेले नाही आहेत ना तसा विचार करता येईल. त्याचं शिक्षण बहुत महत्वाचं आहे. ते आणते मी ते 15 रुपयाची महिने आणि घरी बोलते ते सांगते करते मी लावते. शिक्षण यासाठीच महत्वाचं आहे. बघा जमलं ठीक आहे. असं मान घे इकडे. ओके ना लागलं पुन्हा ठिकाण ते कलर कसं वाटला. थँक्यू. ओके का